पावसाळा म्हटलं की तळण आलंच. तर आज आपण बनवणार आहोत आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या कापण्या. चला रेसिपीला सुरुवात करूयात. कापण्या आपण गुळाच्या बनवणार आहोत. यासाठी आपल्याला गुळ सुरीच्या मदतीने कट करून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही गुळ अशा पद्धतीने कट करू शकता किंवा एखाद्या किसणीने तुम्ही जाडसर बाजूने किसून घेतला तरी देखील चालेल. सर्व गुळ मी या ठिकाणी अशाच पद्धतीने सुरीच्या मदतीने कट करून घेतलेला आहे. गूळ किसून घेतल्यानंतर आपल्याला तो मोजून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी एक थोडासा वाटीपेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराचा डब्बा घेतलेला आहे आणि त्याने हा गूळ जो आहे मोजून घेत आहे. एक डब्बा या ठिकाणी मी गूळ घेतलेला आहे आणि आता आपल्याला हा गूळ वितळून घ्यायचा आहे. तर हा जो गूळ आहे एका पातेल्यात काढायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर हा जो डब्बा आहे याच्या 3/4 जे पोर्शन आहे तेवढं मी पाणी घेतलेलं आहे. तुम्ही वाटी घेणार असेल तर एक वाटी गूळ घ्यायचा आहे आणि त्याच्या 3/4 वाटी एवढं पाणी घ्यायचं आहे. आता गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे. यासाठी आपण गॅस चालू केला आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे. गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही आहे, फक्त थोडासा आपल्याला याला वितळून घ्यायचं आहे. पाणी थोडंसं गरम झालं की गूळ लवकर वितळायला मदत होईल आणि यानंतर चमच्याने अशा पद्धतीनं ढवळायचं आहे आणि हे मिश्रण थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता आपण या ठिकाणी बाकीची तयारी करून घेणार आहोत. आता ज्या भांड्याने आपण गूळ मोजून घेतलेला होता, पाणी मोजून घेतलेलं होतं, त्याच भांड्याच्या मापाने आपल्याला गव्हाचं पीठ देखील मोजून घ्यायचं आहे. 2 या ठिकाणी डब्बे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही जे काही वापरणार असताल त्या मापामध्ये आपल्याला 2 पोर्शन गव्हाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे. आता एका वाटीसाठी 1 चमचा या प्रमाणामध्ये आपण 2 वाट्यांसाठी 2 चमचे बेसन पीठ यामध्ये घालणार आहोत. बेसन पीठ घातल्यानंतर गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ एकत्रितपणे आपल्याला चाळणीतून चाळून घ्यायचं आहे. पीठ या ठिकाणी चाळून झालेलं आहे. आता यामध्ये आपण बाकीच्या जिन्नस घालणार आहोत. तर या ठिकाणी थोडंसं जायफळ मी किसणीवरती किसून यात घालते. जायफळामुळे चव जी आहे ती अतिशय छान लागते. यासोबतच या ठिकाणी मी वेलचीची पूड करून ठेवलेली आहे. एक छोटा चमचा वेलचीची पूड या ठिकाणी घातलेली आहे. यानंतर आपल्याला याला मोहन घालायचं आहे. तर एका साठी 1 चमचा या पद्धतीने आपण 2 टेबलस्पून तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि गरम तेल यावरती घालायचं आहे. सुरुवातीला चमच्याच्या मदतीने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हाताने हे तेल सगळ्या पिठाला चांगलं चोळून घेणार आहोत. अशा पद्धतीने चोळायचं आहे की या पिठाचा चांगला मुटका वळला गेला पाहिजे. आता या ठिकाणी तेल देखील चांगलं मिक्स करून झालेलं आहे आणि आपण जे गुळाचं पाणी करून घेतलेलं होतं ते देखील थंड झालेलं आहे. आता चहाची जी गाळणी असते त्या गाळणीने आपण हे गुळाचं पाणी गाळून यामध्ये थोडं असं मिक्स करायचं आहे आणि घट्टसर असा गोळा या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. हळूहळू आपण हे सगळं मिक्स करत जायचं आहे. एकदम एकत्र पाणी घालायचं नाहीये. जशी गरज पडेल त्या पद्धतीने आपण पाणी घालणार आहोत. कापण्यांचं कणिक मळत असताना हे चपातीपेक्षा किंवा पुरीपेक्षा थोडंसं जास्त असं घट्ट मळून घ्यायचं आहे. थोडं करून गुळाचं पाणी यामध्ये मी घातलेलं आहे आणि त्यानंतर घट्टसर असा हा गोळा तयार करून घेतलेला आहे. गोळा चांगला तिंबून घ्यायचा आहे. सगळं चांगलं एकजीव झालं की याला 15 ते 20 मिनिट आपण झाकून ठेवणार आहोत आणि 15 ते 20 मिनिट याला रेस्ट देणार आहोत. 15 ते 20 मिनिट आपण पिठाला रेस्ट दिलेली आहे. पीठ या ठिकाणी चांगलं भिजून तयार झालेलं आहे. आता याचे आपण एकसारखे गोळे तयार करून घेणार आहोत. गोळे तयार झाल्यानंतर ते देखील आपल्याला झाकून ठेवायचे आहेत, कारण की आपल्याला कापण्या कट करण्यासाठी आणि तळण्यासाठी वेळ लागणार आहे. तर बघा या ठिकाणी एक गोळा मी घेते आणि तो पोळपाटावरती लाटून घेते. या ठिकाणी पीठ मी वापरत नाही आहे. पीठ वापरण्याची गरज नाही आहे, कारण आपण जे कणिक आहे ते अतिशय जास्त घट्ट मळलेलं आहे. आवश्यकता असेल तर अशा वेळेस आपण फक्त या ठिकाणी तूप किंवा तेल वापरू शकतो, परंतु तशी गरज पडत नाही. जर तुम्ही या ठिकाणी पीठ जर वापरलं तर तेल जे आहे तर ते तळताना खराब होईल. तर त्यामुळे या ठिकाणी आपण पिठाचा वापर केलेला नाही आहे. आता याला चांगलं पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे, परंतु पोळीपेक्षा हे थोडंसं जास्त जाडसर असलं पाहिजे. जर का तुम्ही जास्त पातळ लाटलं तर कापण्या ज्या आहेत तर त्या कडक बनतील आणि थोडंसं जाडसर ठेवलं तर कापण्या ज्या आहेत त्या थोड्याशा मऊसर अशा बनतील. तर तुम्हाला जशा पद्धतीच्या कापण्या आवडत असतील तशा पद्धतीनं तुम्ही त्या पोळीची जाडी जी आहे तर ती ठेवू शकता. पोळी लाटून झालेली आहे. आता पोळी लाटत असतानाच यावरती तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला खसखस आवडत असेल तर तुम्ही खसखस टाकू शकता आणि त्यानंतर परत एकदा आपण याला लाटून घ्यायचं आहे किंवा या ठिकाणी पांढरे तीळ देखील तुम्ही वापरू शकता. तर या ठिकाणी मी थोडीशी खसखस जी आहे तर ती डस्ट केलेली आहे आणि पोळी लाटत असतानाच ही खसखस देखील मी चांगली सगळीकडे पसरून घेत आहे. आता एखाद्या सुरीच्या मदतीने किंवा पिझ्झा कटरच्या मदतीने याच्या आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. तुमच्या आवडत्या शेपमध्ये तुम्ही याला कट करू शकता. डायगोनल शेपमध्ये मी याला कट केलेला आहे. तर बघा या ठिकाणी कापण्या ज्या आहेत तर त्या कट करून तयार झालेल्या आहेत. आता यासाठी आपल्याला तेल गरम करायला ठेवायचे. तेल जे आहे तर ते विदाऊट फ्लेवरवालं तेल आपण या ठिकाणी वापरणार आहोत. तर मी सूर्यफुलाचं तेल वापरत आहे. बाकी तेलामुळे काय होईल की कापण्यांना त्या तेलाचा वास लागेल, तर त्यामुळे सूर्यफुलाचं तेल या ठिकाणी मी वापरलेलं आहे.
सर्वप्रथम आपण तेल तापलं आहे की नाही ते चेक करूयात. एक कापणी तेलामध्ये सोडल्यानंतर ती लगेच वरती आली आहे. तर या ठिकाणी तेल जे आहे ते तापलेलं आहे. आता यामध्ये आपण एक एक करून कापण्या सोडणार आहोत. खूप जास्त कापण्या एकदाच तेलात टाकायच्या नाही आहेत, थोड्याफार टाकायच्या आहेत आणि हळूहळू आपल्याला या कापण्या तळून घ्यायच्या आहेत. एकदमच जास्त कापण्या तेलामध्ये टाकल्या तर तेलाचं टेम्परेचर सडन कमी होईल आणि कापण्यात तेल जास्त पितील, तर त्या जास्त तेलकट होतील. त्यामुळे आपण थोड्याफार कापण्या यामध्ये टाकायच्यात आणि थोड्या थोड्या करून अशा बॅचेसमध्ये तळून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता अशा लालसर रंग होईपर्यंत आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत. खूप जास्त डार्क याला करायचं नाही आहे, कारण की याची कुकिंग प्रोसेस जी आहे काढल्यानंतर देखील चालू राहते. काढल्यानंतर बराच वेळ या कापण्या गरम राहतात. तर या ठिकाणी सर्व कापण्या अशाच पद्धतीने मी तळून घेतलेल्या आहेत. कापण्या तळून तयार झालेल्या आहेत. रंग बघा एकदम सुरेख आलेला आहे. यावरती आपण जी खसखस लावली आहे ती देखील छान दिसते. आता यानंतर तुम्हाला एक कापणी मी तोडून दाखवते. तर तुम्ही बघू शकता जाडसर जी पोळी लाटली होती त्याच्या ज्या कापण्या आहेत तर त्या थोड्याशा मऊसर अशा आपल्याला दाताखाली लागतील आणि ज्या पोळ्या आपण पातळ केल्या होत्या तर त्याच्या कापण्या आपल्याला थोड्याशा कुरकुरीत अशा लागतील. तर बघा दोन्हीही पद्धतीच्या कापण्या मी या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. कापण्या गरम असल्यामुळे त्या थोड्याशा मऊसर अशा आपल्याला या ठिकाणी वाटत आहेत. यानंतर या थंड झाल्यावरती अतिशय जास्त कुरकुरीत होतात. तर या आषाढीमध्ये, या पावसाळ्यामध्ये तुम्ही देखील या कापण्या करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.